यानंतर एक महत्त्वाची बातमी छत्रपती संभाजीनगरमधून इथं सराफा व्यावसायिकांना हादरवणारी एक चोरीची घटना घडली आहे। शहागंज परिसरातील विश्वास ज्वेलर्समध्ये ग्राहक बनून आलेल्या टोळीनं तब्बल 1.5 किलो सोनं लंपास केलंय। 2 पुरुष आणि 4 बुरखाधारी महिलांनी आधी दुकानाची रेकी केली, त्यानंतर संधी साधून सोन्याचा डबा घेऊन ते फरार झाले। चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलीस उपायुक्तांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमधली ही घटना आहे। विकास ज्वेलर्समध्ये काही ग्राहक बनून आलेल्या चोरांनी सोन्याच्या डब्यावर डल्ला मारलेला आहे। शहागंज परिसरातली ही घटना आहे। 2 पुरुष आणि 4 बुरखाधारी महिला या दुकानात ग्राहक बनून आले होते आणि त्यांनीच ही चोरी केल्याची दाट शक्यता वर्तवली जाते। आता सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे। तब्बल 1.5 किलो सोनं या टोळीनं लंपास केल्याची माहिती मिळते आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, काय अधिक माहिती? मोठी चोरी म्हणता येईल याला, कारण संभाजीनगरच्या शहागंज परिसरातील ही सगळी घटना आहे। तब्बल थोडं सौख्य नव्हे 1.5 किलो सोनं लंपास केलंय आणि हे सगळे ज्या चोरटे होते किंवा त्या महिला ज्या सीसीटीव्ही मध्ये आपल्याला दिसतात त्या बुरखा घालून आल्या होत्या आणि हात चालाकी करत त्यांनी हे सोनं लंपास केलेलं आहे। ही सगळी घटना सीसीटीव्ही मध्ये देखील कैद झालेली आहे। मात्र चेहऱ्यावर बुरखा असल्यामुळे त्यांची ओळख पटू शकत नाही। घटनेची माहिती मिळताच सिटी चौक पोलीस असतील किंवा पोलीस उपायुक्त हे स्वतः घटनास्थळी पोहोचलेले आहे आणि आता सगळे सीसीटीव्ही तपासले जात आहेत। सोबतच दुकानाबाहेरचे इतर दुकानांचे सीसीटीव्ही देखील तपासले जातात की कोणत्या मार्गाने हे चोर आले होते आणि आता त्यांचा तपास केला जातोय। मात्र सोन्याच्या दुकानात तब्बल 1.5 किलो सोनं चोरी गेल्याने खळबळ उडालेली आहे आणि आता पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी करण्याची शक्यता आहे आणि या सगळ्यांचा शोध घेतला जातो। जी धन्यवाद मोहसिन, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।